माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की याचा एकदा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे। आमच्या जिल्ह्यात 12 वर्षाच्या मुलांनी 21 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला। आता तुम्ही जघन्य अपराधाची सुप्रीम कोर्टाने जी गाईडलाईन दिली ती 16 ते 18 आहे। आता 12व्या वर्षी जर तो बलात्कार करण्याचा प्रयत्न करत असेल, 13व्या 14व्या वर्षी दारूसाठी वडिलांच्या डोक्यावर कुऱ्हाड मारत असेल, तर अध्यक्ष महाराज माणुसकी किंवा तो बालक आहे असा मुद्दा ठेवून आपल्याला सोडता येणार नाही। म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न माननीय मुख्यमंत्री महोदयांना आहे की केंद्राकडे तर त्यांनी या संदर्भात पण याची सायंटिफिक विश्लेषण करण्याची आवश्यकता आहे। जिल्हास्तरीय अशा पद्धतीची किती गुन्हे घडले आहे, या गुन्ह्याच्या मागे आणि 20 वर्षाच्या पूर्वीच्या गुन्ह्याच्या मध्ये आता किती अंतर आहे, गुन्हे किती वाढते आहे, आता आवश्यकता आहे का की आपण जुवेनाईल म्हणून त्यांना सोडावं। तर माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की याची एक समिती नियुक्त करणं गरजेचं आहे आणि पुढच्या अधिवेशनापर्यंत जर आवाज आला की 20-25 वर्षापूर्वी संस्कार हे हवी होते, आता स्वैराचार हवी झाला आहे, हे जर लक्षात आलं तर मग केंद्र सरकारकडे आग्रही भूमिका घेता येईल, लवकर घेता येईल। अन्यथा उत्तरामध्ये आपण केंद्रात मांडणार, पण जर अशा गंभीर प्रश्नाकडे आपण लक्ष दिलं नाही तर अजून या घटना वाढतील आणि या मुलाचा कसा उपयोग करतात ड्रग्जमध्ये हे आता आम्ही आमच्या जिल्ह्यात पाहतोय की ड्रग्जमध्ये या मुलांना वाहक म्हणून पाठवलं जातं। आणि माझं स्पेसिफिक प्रश्न आहे की याची एक समिती नेमून याचं सायंटिफिक विश्लेषण करून पुढच्या अधिवेशनात पटलावर हा अहवाल आपण द्याल। एक उच्चस्तरीय समिती तयार करण्यात येईल आणि त्या समितीच्या माध्यमातून याचा सायंटिफिक अभ्यास करून त्या संदर्भात ज्या शिफारसी आपल्याला मान्य करता येतात त्या आपण करू, ज्या केंद्र सरकारला पाठवायच्या आहेत त्याचा पाठपुरावा करू।